my God, I'm such a big punch. डोळे बंद नारोपंत. हा पोट वगैरे पाहू. छाती व्यवस्थित आहे. दुखतं वगैरे का? अजिबात आणि नाही. डोकं व्यवस्थित आहे. कसं नाही हो, दुखतं वगैरे का? काही आठवत नाही. आठवण कसं नाही. गेल्या वर्षी माझी आई आली होती महिन्याभर, तेव्हा नव्हती का सारखी डोकेदुखी. स्मोकिंग वगैरे. ओ भगवंतरा, ते जरा घ्या पाकिट. Like, you know, गाण्याला जगताय. घ्या घ्या डॉक्टर, मालमुरो आहे. थँक्यू. अगं हे काड्याची पेटी आण. घ्या फुका. अरे काही डोळे बंद करा. मग भगवंतराव काय म्हणतो तुमचा रिलायन्सचा स्टॉक? सध्या मंदी चालू आहे हो. सप्टेंबर थांबा. गेल्या महिन्यातच घेतले आम्ही टाटाचे 1000 शेअर्स. ना तुम्हाला सध्या मंदीवाल्यांचं चालू आहे म्हणून. बरोबर बोलताय. गेल्या आठवड्यात आम्ही जोरदार फटका खाल्ला सेंचुरीमध्ये. 8 अंकी मोडून निघाली बघा आमची. काळजी आता अजिबात करायची नाही बघा. आपण आता एक्सरे काढूया. जास्तीत जास्त काय आपण स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा स्पायनल कॉर्डचा ट्यूमर. घाबरायचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित आहे. आता फक्त तुर्तास आराम करायचा आणि स्मोकिंग पूर्ण बंद. हो स्मोकिंग म्हणजे वाईटच आहे. हार्टवर परिणाम होतो. आमचे काका आठवणी गेले तेव्हा अर्धी जडची सिगरेट हातात होती. बरे आराम करा तू. आमची तेवढी सिक नोट घेऊन जा. चला ना. कसलं औषध? कोणाचं औषध? यांच्या काकीचं. हा नारोपंतांचं. आता असं तुर्तास त्यांना मी पोटात घ्यायचं औषध देतो. तुम्ही असं करा, बंडाला क्लिनिकमध्ये पाठवा आणि सोबत बाटली पाठवायला विसरू नका. बाटली हो औषधासाठी. बरं ना म्हणतो आराम करा. नारोपंत आराम करा. आमची सिक नोट घेतली ना. हो हो घेतो. त्यांचं सर्टिफिकेटही जोडतो. मग होऊन जाईल सगळं बरोबर. चला घेतो. नारोपंत दंड्या जरा जा रे दवाखान्यात त्याचं औषध घेऊन ये. अगं बाटली दे त्याला. विसरलेच ना. काय नारोपंत डॉक्टर कशाला आले होते? अहो पाठ धरली आहे सकाळपासून. मग काय म्हणतात? काय नाही, 1-2 दिवसात बरी होईल म्हणाले. तो डॉक्टर काळ्या ना शुद्ध नंदीबेर आहे. एकदा धरली पाठ 6-6 महिने नाही सुटत. आमच्या वडिलांची मान अशी वाकडी होती, असेच गेले ते. डॉक्टर सोमनला बोलवा. आपला ऍलोपॅथीवर अजिबात विश्वास नाही. होमिओपॅथी म्हणजे एकदम बेस्ट रेमेडी. आमची हिची कंबर दुखली होती. तिच्या डॉक्टर सोमनी 4 वेळा सरळ गेली. 4 दिवस आमच्या ताब्यात होती. चला मी ऑफिसला त्यांना पाठवून देतो. ओ या या डॉक्टरांना तुमच्याकडे म्हटलं बघावं झालं तरी काय. तेवढ्या बिंदाबाई आल्या आंबोळीचं पीठ बघायला. हो जावई बापू आहेत माझे. मुलं असतात ते भारी आवडतात त्यांना माझ्या आंबोळ्या माझ्या हातच्या. गेल्या महिन्यात पत्र पाठवलं पोस्टानं पाठवा आंबोळ्या म्हणून. भारी खटकेकर स्वभाव आहे तिकडच्यांसारखा. आल्याचा तुकडा आहे का एवढा तुमच्याकडे? एवढा तिकडा आल्याचा घडला काय खमंगपणा येतो. नाही बाई संपलं आलं माझ्याकडचं. काल हिला कांद्यालाचा रस करून दिला ना. प्रकृती बरी नाही कालपासून. डॉक्टर काय म्हणाले? 1-2 दिवसात एक्सरेचा फोटो काढायला लागेल. अगं बाई आमच्या लतीच्या नंडेचं डोकं दुखत होतं ना. डॉक्टरने त्यांना डोक्याचा एक्सरे काढायला सांगितला. 3 फोटो काढले पण आज तुला काही दिसेना. त्यांच्या काकीचं सांग. पाठ का दुखतीये?
पॉलिस्टर मारून बघा, नाहीतर रिपेरी शेकून काढा. कोयता आहे का तुमच्याकडे? कोयता कोयता एकदा पाठीवरनं फिरवला की पाठीच्या मोकळ्या शिरा मोकळ्या होती. नाहीतर तुमच्याकडे तांदूळ असतील तर तांदळाची कुरचुंडी बांधा आणि केव्हा पाठी काढली. अहो रेशनाच्या तांदळानं काय होणार आहे? तेही खरंच म्हणा, नाही अर्थ नाही त्या भागात. पूर्वी तांदूळ काय सुरेख मिळायचा, आंबोळ्या काय सुरेख व्हायच्या.